मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ते म्हणजे महाराष्ट्रातील युवकांना 15 लाखापर्यंतचा बिनव्याजी कर्ज हे महाराष्ट्र सरकारने नवीन योजना काढलेली आहे. तर यामध्ये आपण बघूया की काय प्रकारे ही योजना आहे, कशाप्रकारे यामध्ये काय-काय बघणार आहोत. तर याचा जी-आर जो आहे तो मित्रांनो आलेला आहे आता. तर आपण सर्वप्रथम त्या जी-आरकडे लक्ष देऊया, कशाप्रकारे काय माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला चालू करूया. आपल्या या व्हिडिओमध्ये हा तुमच्या समोर दिसत आहे, हा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मार्फत सुधारित योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. तर हीच अण्णासाहेब पाटील नावाची नवी योजना आहे, ती म्हणजे बिनव्याजी कर्ज योजना आहे. तर 15 लाखापर्यंतच्या कर्ज हे महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या बिझनेससाठी किंवा इतर कामासाठी देण्यात येईल. तर आता आपण बघूया सर्वात प्रथम प्रस्तावना काय म्हणताय. स्थिती भारत हा एक जास्तीत जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश असून एकूण लोकसंख्येच्या 62% लोकसंख्या ही 15 ते 59 वर्ष या कार्यप्रवण वयोगटातील आहे. तसेच एकूण लोकसंख्येच्या 54% लोकसंख्या ही वय वर्ष 25च्या आतील आहे. सन 2020 पर्यंत भारतातील लोकसंख्येचे सरासरी वयोमान हे 29 वर्ष राहील. या तरुण मनुष्यबळास कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून कुशल बनवणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुशल मनुष्यबळाची गरज भागवणे व या उत्पादनक्षम वयोगटातील उमेदवारांना रोजगार करण्यास सक्षम करून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने माननीय पंतप्रधानांनी सन 2014 पासून मेक इन इंडिया संकल्पनेस अनुसरून स्किल इंडिया कार्यक्रमास प्राधान्य दिले आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, गट प्रकल्प कर्ज योजना अशा 2 योजना राबवण्यास येणार आहे. तर अशा प्रकारे ही एक कर्जाची योजना आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण बघूया शासन निर्णय काय म्हणते. त्याच्यामध्ये वैयक्तिक कर्ज किती प्रकारचे कर्ज राहणार आहेत. तर सर्वप्रथम बघा, आता आपण बघूया यामध्ये कशा प्रकारचे योजना आहेत, किती आहे, कशा काय आहे. तर शासन निर्णय काय म्हणते, सध्या अस्तित्वात असलेल्या योजना बीज भांडवल कर्ज योजना, गट प्रकल्प कर्ज योजना या 2 योजना बंद करून खालील 3 योजना सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 3 योजना कोणत्या आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना. तर अशा 3 योजना आहेत. तर यामध्ये काय दिलेलं आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनामध्ये काय म्हणताय, नॉन क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार असलेल्या या बँकेने रुपये 10 लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम हे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संघीकृत असून प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. आणि गट कर्ज व्याज परतावा योजनामध्ये काय म्हणत आहे, त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर करता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार असलेल्या उमेदवारांच्या गटसंदर्भात बँक कर्ज मर्यादा प्रति गटास कमीत कमी 10 लाख ते जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावर 5 वर्षे पर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते जास्तीत जास्त 12% व्याज दराने रुपये 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. तर अशाप्रकारे ही सेकंड झाली. नेक्स्ट तिसरा काय म्हणते, गट प्रकल्प कर्ज योजना. त्यामध्ये काय म्हणताय, महामंडळातर्फे योजनेअंतर्गत नॉन क्रिमिनल करता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांच्या पात्र शेतकरी उत्पादक FPO गटांना, तुम्हाला जर हा पूर्ण वाचायचा आहे तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला यामध्ये काय अटी शर्ती काय आहेत ते आपण लक्षात घेऊया. तर या ठिकाणी बघा, प्रकल्पाचे क्षेत्र हे कृषी संलग्न पारंपरिक उपक्रम, लघु व माध्यम उद्योग, सेवा क्षेत्र. लाभार्थी व अटी काही आहेत. महाराष्ट्र रहिवासी असावा, लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्डशी लिंक असावे,
वय 18 ते 45 दरम्यान असावे. वेब पोर्टलवर नोंदणी अनिवार्य आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर लाभार्थ्याचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नॉन क्रिमिलियर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे. दिव्यांग उमेदवाराकडे सक्षम यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्र असावे. इतर अटी व शर्ती काय आहे? उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी यापूर्वी इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. उमेदवार कोणत्याही बँकेच्या संस्थांवर थकबाकीवर नसावा. तर ह्या नवीन शर्ती व अटी आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. प्रत्येक योजनेमध्ये काय अटी शर्ती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वाचायचं आहे आणि आपली फॉर्म भरायचा आहे. याची वेबसाईट तुम्हाला udyog.mahaswam.gov.in वर आहे. पण आता या वेबसाईटवर काम चालू असल्यामुळे साईट अंडर मेंटेनन्स अशा प्रकारे विंडो ओपन होईल. मग सध्या काही करू नका मित्रांनो, याची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही थोड्याच वेळात याची फॉर्म अप्लाय करण्याची तारीख चालू होईल. याबद्दल लगेच तुम्हाला माहिती कळवण्यात येईल. तरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला टॅप करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.